प्रेरणा मिली है जिन्हें अनशन की भूख हड़ताल की जो 26 दिनों तक भूख हड़ताल पे थे और ही अस्पताल से के लिए रवाना होंगे। प्रार्थना करते हुए देखिए, नमन करते हुए इस समाधि स्थली पे जो है सोनम वांगचुक दिखाई दे रहे हैं। देखिए आपको नमन करते हुए बापू का जो है यहाँ पे ते महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतरच लडाखला त्यांच्या मूळ घरी जे आहेत ते जाण्यासाठी या ठिकाणाहून निघतील अशा पद्धतीचा आणि त्यानुसार आपण पाहू शकतो पाहायला मिळतं त्यांच्या पत्नी गीतांजली अमोघ या देखील दाखल झालेल्या आहेत आणि ही संपूर्ण आपण दृश्य पाहू शकतो की गीतांजली अमोघ या ठिकाणी राजघाटावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांच्याकडनं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जे आहे ते अभिवादन करण्यात येईल। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सोनम वांगचुक जे आहेत ते मेदांता रुग्णालयात जे आहेत ते दाखल झालेले असतात, दाखल होते। जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये सहभागी जे आहेत ते सोनम वांगचुक होते। त्यांनी आम्हाला रिपोर्टर त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस खराब होत असल्यामुळे त्यांना या ठिकाणाहून आंदोलनावर कारणांमुळे त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलेलं होतं। या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु कोर्टामध्ये त्यांच्या पत्नीला गीतांजली अमोघ गेल्या आणि त्यानंतर मात्र कोर्टाकडनं ऑर्डर देण्यात आली की रुग्णालयात दाखल करण्यात यावं। आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलंच असेल उपोषण आपण पाहिलंच असेल जंतर मंतरच्या आंदोलनाला यश आल्यानंतर आता मात्र सोनम वांगचुक हे खरं तर मेदांता रुग्णालयामधलं या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतात आणि त्यानंतर ते लडाखला स्वतःच्या मूळ घरी जे आहेत ते जाण्यासाठी अशी माहिती जी आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्यावेळेस सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण जे आहे ते हॉस्पिटलमध्ये तोडलं, जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये तोडलं गेलं, त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित झालेले होते। या सगळ्या संदर्भात खरं तर सोनम वांगचुक यांच्याकडनं काही स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात येणार नाही, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे सुलभ अक्षरमंत्री मराठी संदीप भाई को बोलो, संदीप भाई को हाँ अभी गए वो जा ही रहा था, कभी रास्ते पर तो दिखेगा नहीं। कोई बात नहीं बाबा, केबल खींच केबल खींच केबल केबल खींच। नहीं नहीं अभी जान तो दो, सुनो प्रेरणा मिली है जिन्हें अनशन की भूख हड़ताल की जो 26 दिनों तक भूख हड़ताल पे थे और ही अस्पताल के लिए रवाना होंगे। प्रार्थना करते हुए देखिए, नमन करते हुए इस समाधि स्थली पे जो है सोनम वांगचुक दिखाई दे रहे हैं। देखिए आपको नमन करते हुए बापू का जो है यहाँ पे